जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आपण दहीहंडी बांधतो. याला काला, दहीहंडी, गोपाळ काला असं म्हटलं जातं. पण या काल्यासाठीच आपण गोपाळ काला बनवतो. तो हा खरा गोपाळ काला. याच्यामध्ये भिजवलेले पोहे, कुरमुरे, लाया, आपल्याकडे असणारी फळं, काकडी टाकून आपण हे बनवतो. यामध्ये दही टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं, आवडत असेल तर थोडीशी फोडणीसुद्धा करायची याला. याच्यामध्ये मी काकडी टाकली आहे, डाळिंब, स्वीटकॉर्न, भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकली आहे, पेर टाकला आहे, पेरू टाकला आहे, तुम्ही सफरचंद, केळी टाकू शकता. थोडंसं आलं किसून टाकायचं, हिरवी मिरचीसुद्धा टाकायची, यामुळे छान चव लागते. चिमूटभर साखरसुद्धा. काला असाच बनवला जातो. थोडीशी कोथिंबीर, ओलं खोबरं टाकून अगदी पौष्टिक असा हा काला बनवला जातो. तर हा तुम्ही इतर वेळेलासुद्धा मधल्या वेळेच्या खाण्यासाठी, मुलांना नाश्त्यासाठी देऊ शकता. अगदी पौष्टिक असा हा काला आहे. कुरमुऱ्यांमध्ये, लाह्यांमध्ये फायबर असतं, शिवाय भिजवलेल्या डाळींमध्ये प्रोटीन मिळतं, भाज्या पोटात जातात. तर असा दही काला उद्यासाठी नक्की बनवा.